तर स्वाध्याय क्रमांक 1.1 है ना, 8वा वर्ग स्कॉलरशिप सोडून पाहिलं तुम्ही? जमले का सगळ्यांना? जे नाही जमले ते लक्ष द्यायचं आहे आता इकडे, ठीक आहे? आणि आता मी सांगणार आहे त्यांना योग्य पद्धत काय आहे, कसं सोडवायचं आहे. काय म्हणते बघा, 0, 8, 9, 7, 2, 5 या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल, है ना? तर आपल्याजवळ अंक कोणते दिलेले आहेत बघा. स्वाध्याय कोणता आहे हा? 1.1. अंक कोणते दिलेले आहेत? 0, 8, 9, 2, 5. आता इथं शून्य आलेला आहे आणि लहानात लहान अंक बनवायचा, तर त्या शून्याला सामोर ठेवल्या असत्या तर 5च अंकी बनला असता. 6 आपल्याला किती अंकी पाहिजे? 5 अंकी. आणि टोटल अंक किती आहेत? 6, बरोबर. तर लहानात लहान पाहिजे तर कोणाला सोडाल? मोठ्याला सोडून द्याल. अरे मोठ्या अंकाला सोडून द्याल. हां, पण आता याला हा तर सुटला तरी 5 अंक आहेत आणि या 5 अंकामध्ये एक शून्य आलेला आहे, तर शून्याला सामोर ठेवाल तर त्याची काही किंमत राहते का? म्हणून त्याला कोणत्या अंकावर ठेवा लागेल, कोणत्या नंबरवर ठेवा लागेल? लहानात लहान 5 अंकी, बरोबर बनवायची आहे. हां, तर पहिल्या नंबरवर कोणाला असतात? 2, मग 2 नंबरवर 0, मग बरोबर. तर हा एक नंबर तयार झाला असता. आणि काय म्हणते, तयार झालेल्या लहानात लहान संख्येतील दशक स्थानी. आता दशक स्थानी कोणता अंक आहे सांग चौधरी? 7. एकक, दशक, शतक, हजार शिकला आपण. तर दशक स्थानी कोणता आहे? 7. दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची कोणती किंमत? दर्शनी. चला सांगा मग, याची पीव्ही किती आहे? प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत किती आहे? आणि याची एफव्ही म्हणजेच दर्शनी फेस व्हॅल्यू दर्शनी किंमत किती आहे? आणि जर मायनस केला तर उत्तर काय येईल? 6 राहिला असता आपला. बघा बरं आहे का? हां, देन दुसरा काय म्हणते बसा. 7, 8, 4 + 5a आणि इकडे काय आहे? 32. ही 5 अंकी संख्या कोणाच्या बरोबर आहे म्हणते बघा. 7, 8, 9, 3, 2. ही पण 5 अंकी आहे आणि ही पण 5 अंकी आहे. दोन्ही इक्वल आहेत म्हणते. अरे इक्वल आहेत म्हणते. तर बघा 7, 8 इथं पण आहे, इथं पण आहे. 32 इथं पण आहे आणि इथं पण आहे. म्हणजे हा जो ब्रॅकेटच्या अंदर आहे त्याची किंमत मी काय मांडू शकतो? बरोबर. तर 4 + 5a = काय झाला असता? ओके. तर मग काय म्हणते, ए ची किंमत किती? ए ची किंमत. तर मग काय करायचं? ए ची किंमत काढायची आहे. तर पहिले काय करायला लागते लक्ष द्या. हे सोबत जे अंक आहेत गुणाकारामध्ये त्यांना सगळ्यात लास्टमध्ये न्यायच्या आणि जे प्लस मायनसमध्ये आहेत दुसरी टर्म जिला आपण म्हणतो ते अगोदर दुसरीकडे घेऊन जायच्या. लक्षात राहील गोष्ट? अरे लक्षात राहील का? तर सर्वात पहिले मी कोणाला नेलो असतो जंजारी? आपल्याला याची किंमत काढायची आहे तर त्या बाजूला न्यायची आहे बाकीचे अंक. तर सर्वात पहिले कोणाला घेऊन गेलो असतो त्या बाजूला? आताच मी काय म्हटलं, हा ये आणि हा 5 इंटू मध्ये आहे. जवळ आहे म्हणजे इंटू मध्ये आहे. सेपरेट दिसून राहिला का तुम्हाला? दुसरा दूर कोण दिसून राहिला? तर पहिले कोणाला नेईन त्या बाजूला? आताच सांगितलं ना, दोघही जण समोर, तिघही जण समोर बसायचं. तर 5a = इकडे 9 जसाच्या तसा. हा आपली जागा सोडेल का? हा 4 इकडे प्लस मध्ये होता. याच्या समोर बघा काही नाही, चिन्ह म्हणजे काही नाही आहे. म्हणजे काय आहे? याच्या समोर चिन्ह कशाच्याच नाही आहे. म्हणजे काय आहे? समोरचा चिन्ह बघावं लागते. कोणता चिन्ह? तर प्लस आहे त्या साईडला जाईल तर
म्हणजे काय झाला इकडे, तर 5a इज इक्वल टू किती आला. आता बघा या a बरोबर हा 5 कशामध्ये आहे, इंटू मध्ये आहे, तिकडे जाईल तर डिवाइड, म्हणजे a इज इक्वल टू 5/5. तर 5 एक 5 एक तर इज इक्वल टू कोणाच्या पण अपॉन मध्ये 1 आला त्याची काही किंमत असते का, तर वरचा जो आकडा आला तोच म्हणजे 1. तर याची व्हॅल्यू किती आली बघा, आहे का ऑप्शन मध्ये. ओके देन तिसरा नंबरचा बघा प्रश्न. 9507432 या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत. 4 ला पहिले अंडरलाईन केला. 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. इथं लक्ष द्या, इथं थोडासा फसवते तुम्हाला. ठीक आहे, पहिले 4 ची स्थानिक किंमत काढा. पीव्ही किती आहे, आणि मग 2 ची स्थानिक किंमत काढा. पीव्ही किती आहे, बरोबर. आता मांडणी कशी करायची लक्षात घ्या. काय म्हणते, 4 या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे हे 400, हे 400. 2 च्या स्थानिक किमतीच्या म्हणजे या 2 च्या बघा कुठं लागलेला, कोणाच्या किमती बरोबर लागला हा, 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या. जिथं 4 दिसते ना तिथं काय करून टाकायचा, इंटू. तिथं काय करून टाकायचा, लक्षात आली गोष्ट. म्हणजे ही 400 या 2 च्या किती पट आहे, आहे साठी काय आला, इक्वल टू. हे मांडणी समजली का. तुम्ही फसवता इथं गडबड करता, समजलं. मांडणी कशी करायची, 400 ही बघा या अंकाची स्थानिक किंमत ही 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती आहे. पट म्हणजे इंटू झाला, 4 पट आहे ना. तर आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, किती पट आहे म्हणते ना, म्हणजे या 2 ला कितीच्या मल्टिप्लाय करीन तेव्हा काय येईल, 400. तर कितीच्या मल्टिप्लाय करायला लागल, 200च्या मल्टिप्लाय करायला लागल. तर ते काढायचं आहे आपल्याला. तर याला इकडे घेऊन जायचं. हा इंटू मध्ये आहे क्वेश्चन मार्क बरोबर. तर इकडे येईल तर काय होईल, अरे डिवाइड होईल. तर 2 दुने म्हणजे किती पट झाली, कळलं की नाही कळलं, समजला. चला समोर वाढून. नाही, 4था नंबरचा प्रश्न. बघा 4थ्या नंबरचा प्रश्न काय म्हणते, 3 + 2p व 5 + 3q हे 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे, सहस्त्र म्हणजे कोणता स्थान, 1000 स्थानचे अंक आहेत. तर p q च्या किमती कोणत्या. ठीक आहे बघा, 3 + 2p व हे कोणाच्या मध्ये 84527 याच्या कोणकोणता स्थान, दशक स्थान आणि सहस्त्र स्थान. सहस्त्र म्हणजे 1000. ठीक आहे. तर हा जो आहे अनुक्रमे म्हटलेला आहे बघा, अनुक्रमे म्हणजे समोरचा जो आहे तो सहस्त्र स्थानाचा आणि हा दुसऱ्या नंबरचा दशक स्थानाचा. म्हणजे याची जोडी याच्या बरोबर आणि याची जोडी
अरे कळलं का? हां, म्हणजे मी काय करीन आता 3 + 2p = 4 व 5 + 3q = किती? 2. आता इथं कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? p. इथं कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? q. समजलं? हां, तर बघा p ची व्हॅल्यू काढायची आहे. चल जंजारी पुन्हा उभा हो. आता सांग पहिले कोणाला नेऊ? 3. गुड. तर 2p जसाच्या हा 4 इकडे जसाच्या तसाच राहील आणि त्याच्या मागे कोण लागेल? हा याच्या समोर प्लस होता ना, तर तिकडे जाईल तर मग 2p = काय झाला? 1. तर p ची व्हॅल्यू काय झाली? 1. 1/2 म्हणजे 0.5 म्हणू शकतो. अरे याला भागाकार करू ना आपण. हा असा भागाकार येते की नाही तुम्हाला? 0चा भाग दिला, पॉईंट झाला तर 1 आला, म्हणजे चिन्ह आला 2 पंचे. अरे गेला की नाही भागाकारात? तर किती आला? p ची व्हॅल्यू 0.5 भेटली. देन इकडे q ची व्हॅल्यू काढायची आहे. बसा, तो त्याच्या मागचा मुलगा. q ची व्हॅल्यू काढायची आहे दादा. पहिले कोणाला त्या बाजूला घेऊन जाऊ? अबे तुम्ही इथे क्लासमध्ये येता का? मग झेंडू बाम 2 वेळा झाला, आताच्या आता अशा सेम टाईपचा झाला ना. पहिले दूरचे रिश्तेदार. एकही गोष्ट शिकावच्या नजरनं नाही या तुम्ही इथं. फक्त बापानं क्लास लावून दिली म्हणजे झाला. बंद करून टाक बाबू. तुला जमत नसेल ना, तू येत आहे फालतूचा टाइमपास करावले येऊ नको. तुला शिकायचं असेल तर ये. 3 वेळा सांगितलं ना रे आताच्या आता सेम गोष्ट. पागल. तू त्याच्या बाजूचा वंश. या q ची व्हॅल्यू काढायची आहे. पहिले कोणाला त्या बाजूला घेऊन जाऊ? ते इकडे का राहिला? इकडे. आणि इथं काय येईल? बाकीचे चुपचाप राहतील. काय येईल? -5. चल सांग, 2 मधून 5 गेले, किती राहिले? 3 का -3? -3. आणि इकडे काय आहे? 3q. आता समोर सांग काय करू? q ची व्हॅल्यू काढायची आहे मला. बे चोंगा पंडित तिथून कोणाला नेला? 2ला नेला तिकडं. याच्यासोबत कोण आहे? तर मग कोण जाईल? हा 3 तिकडे जाईल, म्हणजे इकडे काय राहिला? -3/3 बन जा. म्हणजे q ची व्हॅल्यू किती झाली? 7व्या 8व्या वर्गात येऊन गेल्या का शिकल्या बे? आलू चिलवलं जातं शाळेमध्ये. ट्युशन लावता अजून. उभेच राहाल दोघही जण. सरळ उभ्या राहा, टेकायचं नाही. समजला हा? तर बघा असा ऑप्शन कुठं आहे? p आणि q चा चौथा ऑप्शन आहे. समजलं? बघा सगळ्याच्या ऑप्शनमध्ये जवळपास सारख्याच व्हॅल्यू आहेत, फक्त मागे पुढे झालेल्या. तर ऑप्शन मारताना गडबड करायची नाही. जो समोर आहे त्याची व्हॅल्यू पण कुठं पाहिजे? समोर. जो मागे आहे त्याची व्हॅल्यू पण कुठं पाहिजे? गोष्ट कळली? नाहीतर तुम्ही उत्तर बरोबर काढता आणि ऑप्शन मारताना चुकवता. तसं करायचं. चला समोर वाढू. पाचव्या नंबरचा प्रश्न. काय म्हणते? 9 4 5 3 4. 9
4 5 3 या संख्येत उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या, बघा वाचा बरोबर, काय म्हणते, च्या कोणाबरोबर लागला, च्या कोणाबरोबर लागला, डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या, बरोबर. किती पट आहे, तर डावीकडील म्हणजे कोण, ही आपली डावी, तर त्याची पण, अरे समजलं, ही डावी तर ही उजवी, तर ईची स्थानिक किंमत किती आहे बाबू, प्लेस व्हॅल्यू किती आहे, आणि ईची स्थानिक किंमत किती आहे, 1 2 3, बरोबर. हां, तर काय म्हटलेलं आहे, उजवीकडील 4ची स्थानिक किंमत ही डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या, च्यासाठी इंटू आला, किती पट, समजलं, मांडणी समजली. इथं वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ही आपल्याला पद्धत माहीत पाहिजे की ज्या गोष्टीबरोबर च्या लागला आणि किती लागला, च्या किती, त्याला इंटू आणि क्वेश्चन मार्क, कितीच्या ठिकाणी काय येईल, क्वेश्चन मार्क, आणि आहे कुठं राहते, तर दोघांच्या मधात, म्हणजे इक्वल. समजलं का, हे मांडणी समजून घ्या. तर आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, म्हणजे किती पट आहे ते काढावं लागेल की नाही. तर मग सांग आता, ही देवासे काय आडनाव आहे, चष्मा, हां उभी हो, हां सांग, क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे, कोण कोणाकडे घेऊन जाऊ, अबे ज्याची व्हॅल्यू काढायची असते त्याला इक्वल टूच्या एका बाजूलाच राहू द्यायचं, आणि बाकीच्या जेवढ्या पण संख्या आहेत त्याला कोणीकडे पाठवायच्या, दुसरीकडे. कुठं पाठवायच्या, दुसरीकडे. नेतांनी नियम माहीत आहेत ना, इंटू असेल तर डिवाइड, डिवाइड असेल तर इंटू, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. मग शिकल्या ना, ते भुल्लेवानी पाहिजे, चष्माच फोडी नाही का सापडत, सांग ना. आता कोणत्या भाषेत बोललो बेटा मी, इंग्लिश मध्ये बोललो, कोणत्या भाषेत बोललो, हे समजते तुला मराठी, हां सांग. क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे, तर बाकीच्या संख्या दुसरीकडे न्यायच्या म्हटलं, त्याच्यासोबत या बाजूला दुसऱ्या संख्या कोणत्या आहेत, तिला दिसते का रे, अरे या इक्वेशन मध्ये या क्वेश्चन मार्क बरोबर या इक्वल टूच्या या बाजूला अजून कोणत्या संख्या दिसून राहिल्या, ही पागल, इधर इकडे बाहेर नाही, बुद्धी भ्रष्ट झाली तुझी, हां इकडे, जेवढे जेवढे दिसते का, हां हां इक्वेशन दिसते का, दिसते, क्वेश्चन मार्क दिसते, त्याच्यासोबत दुसऱ्या कोणत्या संख्या आहेत, क्वेश्चन मार्कच्या सोबत काय आहे, अजून काही इक्वल टूच्या या बाजूला दुसऱ्या काही संख्या दिसून राहिल्या का तुला, नाही दिसून राहिल्या. आणि हे 4000 कावे शब्द होय, तू सांग, 4000ला कुठं नेऊ, त्या बाजूला घेऊन जाऊ, हां कशामध्ये जाईल, इकडे कशात आहे, तिकडे कशात जाईल, तर इकडे का राहिला, याचीच व्हॅल्यू काढायची आहे ना, क्वेश्चन मार्क राहू शकते, लेटर राहू शकते, अरे समजलं, एक्स राहू शकते, एम राहू शकते, काही पण राहू शकते. तर 4000च्या डिवाइड मध्ये काय आला, 4च्या डिवाइड मध्ये काय आला, मग किती न कट्टे बघा, 4 एक 4 एक म्हणजे काय राहिला, 1/1 वर किती शून्य, तर किती पट आहे,
किती पट आहे 1/1000. आता इथं जर तुम्ही गलती केल्या असत्या आणि कोणी असा केला असता तर किती पट आली असती बघा उत्तर 4 × 1 = 4 म्हणजे क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू किती आली असती 1000 आणि कुठेतरी 1000 असेलच. तुम्ही हा मारल्या असत्या तर उत्तर काय झाला असता चूक. तर मांडणी करताना या च्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. समजलं का की नाही समजलं? अरे समजलं का? समजलं काय? ह्या मंगांडावचं का सांगून आलो इथं इकडून तिकडं तिकडून तिकडं आलू बेडरलमचे. शिकायला येता का खायला येता इथं? एक एक गोष्ट सांगून राहिलो तरी तुम्हाला कळत नाही का रे? नाचून राहिले का ते शब्द डोळ्यासमोर? दिसते का तुला चष्म्यातून? हां, त्यानंतर बघा 6 नंबर 5 नंबर झाला. बसा 6 नंबर या संख्येचा विस्तारित रूप लिहा. आता शिकला का आपण विस्तारित रूप की नाही शिकला? मग लिहू शकता ना? हां, मग 7 नंबर काय म्हणते 380068 या संख्येतील 8च्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? मग कुठं कुठं 8 आहे इथं बघा. हा एक 8 आहे, हा एक 8 आहे बरोबर. चल सांग याची स्थानिक किंमत सांगा आणि याची स्थानिक किंमत सांगा. तू बिओ सांग याची स्थानिक किंमत सांग. 80,000. 80 वर 3 शून्य आले असते. आणि याची स्थानिक किंमत सांग 8. आणि यांच्यातील फरक म्हणते. फरक म्हणजे काय? वजाबाकी करायची आहे मायनस. तर बघा 80,000 मधून 8 गेले फक्त 8 तर राहिले किती? 79,000 राहतील. 79,900 बरोबर म्हणजे 7992. अरे राहतील की नाही? तर बघा असेल कुठंतरी आन्सर आहे. मग या एक्झरसाइजच्या अजून काही आहे का बाकी? झाला हे एक्झरसाइज खतम. चला आता दुसरी एक्झरसाइज पाहूया. तर बघा स्वाध्याय 1.2 काय म्हणते पहिला प्रश्न 83643 है ना. बा प्रश्न हेच राहतात. नवीन पुस्तक अगर घेतल्या असाल तुम्ही 2026ची वगैरे तर प्रश्न हेच राहतील. फक्त मागे पुढे कुठेतरी झालेले राहतात. कळलं का? हां, तर काही फरक पडत नाही. प्रश्न हेच असतील मागे पुढे बघाल. ठीक आहे. तर 83643 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? तर 3 कुठं कुठं आहे बघा आहे. तर याची पीव्ही लिहून घ्या आणि याची पीव्ही. पीव्ही म्हणजे काय होते? हां चल सांग याची पीव्ही किती येईल? 3000. आणि याची पीव्ही किती येईल? 3. याच्यातील काय म्हणते फरक? 3000 मधून 3 गेले म्हणजे किती राहिले? 2997. 2997 असा करून पाहाल का तिकडं? 3000 - 3 एवढा गणित तर आपल्याला ओरली आला. अरे समजला प्लस मायनस वाला. हां देन बसा 3x + y ही 2 अंकी संख्या कोणाच्या बरोबर आहे म्हणते? 66. तर जर एकक स्थानी काय असेल? y तर x ची किंमत किती? काढू नाही शकत का? कसं काढायचं बघा लक्ष द्या.
याला अशा रूपात लिहा, या 66ला अशा रूपात लिहा. म्हणजे कसं, तर याला लिहू शकतो मी 60 + 6 लिहू शकतो का? आता बघा, तर y काय झाला आपला, तर 3x ची व्हॅल्यू किती झाली असेल, म्हणजे मी डायरेक्ट काय लिहू शकतो, 3x = लिहू शकतो. मग मला x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर काय करू, या x ची किंमत काढायची आहे, तर काय करायला लागेल, आता समोर 3ला त्या बाजूला घेऊन जायला लागेल. इकडे कशामध्ये आहे, या दोघांमध्ये काही नाही, म्हणजे काय आहे, गुण इंटू आहे. तिकडे जाईल तर मागचे 2 बंदर, तिकडे जाईल तर अबे इकडे इंटू मध्ये आहे, तिकडे जाईल तर इकडे त्या साईडला गुणाकारात आहे, इकडे येईल तर अबे एवढे बैल का बे, 20 दिवसामध्ये एवढे बैल होते पुरं. पुस्तकीला हात लावलास 20 दिवसात, काही 20 दिवस सुट्ट्या होत्या तर बे हात लावलास का पुस्तकीला? इकडे गुणाकारात आहे 3, तिकडे जाईल तर डिवाइड भागाकारात. सीधा सीधा गणित आहे, प्लस असेल मायनस, मायनस असेल प्लस, गुणाकार असेल भागाकार, भागाकार असेल त्याच्या दिमागात न जावणारा, त्याच्या खोपड्यामध्ये आता काहीतरी धसला आहे, काढा लागला आता तो. 3 वन जा 3 2 जा आणि हा 0, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 20. तर बघा आहे का, आहे. देन तिसरा बघा, सेम प्रश्न तसाच, 2p + q हे कोणाच्या बरोबर आहे म्हणते, तर मग समोर सोडवू शकता तुम्ही, सेम आहे असाच, दुसऱ्यासारखाच. याला पण असं लिहून घ्याल, जमेल. मग चौथा 5 स्टार 4 स्टार या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहे, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे म्हणते, 297. तर मी कन्सिडर करतो या फुल्यांच्या ठिकाणी काय, x. तर याची स्थानिक किंमत किती झाली असती आणि याची स्थानिक किंमत किती झाली असती, सांगा बरं. असा सेम प्रश्न झालेला आहे, झालेला की नाही, तर किती झाली असती याची, 100x झाली असती आणि याची किती झाली असती, फक्त x झाली असती, 1x. याच्या स्थानाने मल्टिप्लाय केला आपण. सरळ बसा बाबू. आणि यांच्या स्थानिक किमतीचा फरक किती दिलेला आहे, अरे दिलेला आहे, तर काढू ना शकत का मी आता. तर 100x मधून x गेले, किती राहिले, 100x मधून 1x गेले, किती राहिले. किती सोपा प्रश्न आहे. 100 मुलांमधून 1 मुलगा गेला, किती राहिले. 100x मधून 1x गेला, किती राहिले. तर 99x राहिले इकडे, 297. चला x ची किंमत काढायची आहे, काय करू, या x ची किंमत काढायची आहे, काय करू, त्या बाजूला घेऊन जायला लागेल, कारण चिपकलेला आहे म्हणजे इंटू मध्ये आहे, तिकडे जाईल तर. आता मला सांगा, तुम्हाला 99च्या टेबल येते का, येते का. तर मग सारख्या संख्येनं वर आणि खाली भाग जाईल अशी संख्या शोधा. तर कसोट्या शिकला होता आपण बघा, 99ला 9 न भाग जाते, वर पण चालला 9 न भाग, 7 आणि 2 9 आणि हे 9 18, 18ले 9 न भाग जाते ना, तर त्या संख्येला पण 9 न भाग. तर मग 9 न भाग द्या, 9 त्रिक किती राहिले, 29 मधून 27 गेले, किती राहिले.
त्यात 2 वर कोण उतरला असता? साधा भागाकारात 2 उतरला असता ना, आणि मग 7 उतरला असता. 27 झाले. 9 त्रिक 9 एक 9 9 एक म्हणजे x इज इक्वल टू किती आला? 33/11. 11 एक 11 त्रिक म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली? म्हणजेच या स्टारची किंमत किती झाली? समजलं? तर मग बघा असेल तिथं आहे का? दिसला का? तर होता अशा टाईपचा प्रश्न की नव्हता? मग 5वा प्रश्न बघा. काय म्हणते 5वा प्रश्न? 5 7 8 3 5 4 2 या संख्येमध्ये 4च्या स्थानिक किंमत किती? लिहू नाही शकत का तुम्ही? 5 4 2 या 4ची स्थानिक किंमत लिहायची आहे. किती आहे? 40. आणि 40ला कसं दाखवू शकतो मी? 10⁻⁴. आता बघा आहे का? आहे. ओके. देन आता 6वा बघा. 53.436 या संख्येतील 4च्या उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे? डावीकडील 3च्या, बरोबर. तर 4च्या उजवीकडील 3 म्हणजे कोणते झाले? हे वाले झाले. आणि 4च्या डावीकडील 3 म्हणजे कोणते झाले? हे डावीकडील आणि हे बरोबर. हां, तर या उजवीकडील 3ची स्थानिक किंमत किती आहे? 0.03 बरोबर. कावे हे आणि याची पीव्ही किती येईल? 3. अरे इकडे काही 0 समोर बी 0 तर काय आली असती? अरे 3 आली असती ना. बाकी सगळ्या संख्येवर 0 टाकून द्यायचा बस. ओके. आता पहा, आता पुन्हा प्रश्न वाचा. काय म्हणते? 4च्या उजवीकडील 3चे म्हणजे यावाल्या 3ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या डावीकडील 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे? जमलं? हां हां. काय करू? याची व्हॅल्यू काढायची आहे मला क्वेश्चन मार्कची. कोण? 3 त्या बाजूला जाईल तर कशामध्ये जाईल? बस. तर 0.03 भागीला 3. आता हा सोडवतात कसा? सांगितलं. पॉइंट हटवायचा. हां, तर किती आला असता? 3/1/2. पॉइंट नंतर 2 आकडे आहेत तर तो पॉइंट हटवून खाली आपण काय करू शकतो? 100 वाढवू इंटू मध्ये. ठीक आहे. 2 आकडे आहेत म्हणून 2 शून्य. 3 3 म्हणजे किती पट आहे? 1/100 पट. आता असा उत्तर आहे का तुम्हाला इथं? नाही. तर याला कसं लिहू शकतो मी? 1/10⁻² लिहू शकतो का? हां, याला 10⁻² नाही लिहू शकत. पण तसा पण उत्तर आहे का ऑप्शन मध्ये? तसा पण उत्तर आहे का बघा? नाही आहे अपॉन मध्ये. तर यालाच मी इंटू मध्ये लिहायचं आहे. तर कसं लिहू शकतो? काल शिकवला होता. डिवाइड मध्ये असेल आणि इंटू मध्ये लिहायचं असेल, वर लिहायचं असेल तर याला काय लिहू शकतो मी? पहा बरं, असा आन्सर आहे का? असा आन्सर आहे. समजलं काय येईल आन्सर त्याचा की नाही समजलं? जमेल. देन सातवा बघा. आता पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 4 व 5च्या अंकांची स्थानिक किंमतची बेरीज सर्वात जास्त आहे? तर चारही ऑप्शन चेक करावं लागतील बेटा आपल्याला. 7 5 8 4 7 8 5 4. मग
7 5 4 8 इकडे ओके. या सगळ्यांची स्थानिक किंमत काढावी लागेल 4 आणि 5 ची. अरे काढावी लागेल. हां तर हा आहे 5 हा आहे 4 काढा. 5 ची किती झाली असते प्लस 4 म्हणजेच किती इकडे या 5 ची 50 प्लस 4 म्हणजेच किती मग इकडे प्लस या 4 ची मग इकडे 40 प्लस म्हणजेच किती तर कोणती जास्त आली सर्वात सोपा होता प्रश्न. चारही ऑप्शन चेक करावं लागले बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागतं सोडवावं समजलं. तर आता नेक्स्ट एक्सरसाइज बघू. मग चला लक्ष द्या. आता स्वाध्याय क्रमांक 1.3 40695 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज म्हणजे वजाबाकी करायची आहे आणि त्यानंतर जो उत्तर येईल त्याची काय करायची आहे तर सांगा बरं मग. 40695 यांच्यापासून मोठी संख्या कोणती बनेल. 5 अंक दिलेले आहेत. चला कोणाला विचारतो मी. शिवम 9 6 5 4 0 आणि लहान संख्या कोणती बनेल सांग आता तूच. 4 0 5 6 बरोबर आहे का रे. तर याच्यातला काय काढायचं आता आपल्याला फरक वजाबाकी. हां सांग रे तू चौधरीचा बच्चा. हां वजाबाकी सांग किती वाचल पहिले. हे इंग्लिश मीडियमचे प्रोडक्ट होते. कोणत्या मीडियमचे प्रोडक्ट होत हां सांगा ना साहेब. अबे शून्यातून 9 जातात का बैलाच्या आज्या. हां सांग ना तर मग 9 वारे अंग्रेजी मीडियम. तू सांग रे बाबू जंजारे. अरे इथं हे साला वजाबाकी शिकवा लागून आली मले. 10तून 9 गेले 3तून जातात का 6 तर मग इथं राहिले 4 नाही इथं झाले 13. 13तून 6 गेले 4तून 5 जातात का इथं झाले 5 इथं झाले 14. 14तून 5 गेले 5तून 0 जाते का लिहिलाले 5तून 0 नाही जा. अबे या 20 दिवसात मला वाटते पुरा डामाडोल झालेला आहे. पुरा खाली खोका लग्नामध्ये जाऊ बेसिक क्लास पुन्हा घ्यावा लागल. बेसिकच शिकवत राहू जिंदगीभर. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार 1 2 3 XYZ हे शिकवत राहू. कला काना का हां थांबत्या काना काढून देतो आता. बस तू बस. तर हा जो वजाबाकी आली याच्या अंकांची काय काढायची आहे 5 + 5 + 9 + 7 पहा 9 आणि 1 10 5 आणि 5 10 10 आणि 10 न 7 अशी करायची अशी करायची. शून्यवाली संख्या पहिले बनवायची. ठीक आहे. वाढू समोर का करू समोर वाढून इकडे बेरीज वजाबाकीच नाही येऊन राहिली. मरतही नाही लमची कुठे
3598161 हिच्या खोकला पार्टी सुरू झाली आता. तू तिकडे जावं कुठं तरी, बस जा उठ. काय प्रॉब्लेम काय? पाणी पिणं. यापैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी अंकाची तिप्पट. ओके, तर आपल्याला अंक दिलेले आहेत 3, 5, 9, 8, 6 आणि यांच्यापासून किती अंक? 4च अंकी बनवायची आहे. 4 अंकी मोठी, 4 अंकी मोठी संख्या बनवायची आहे. तर कोणते अंक वापराल? लहानवाले का मोठेवाले? मोठेवाले, बरोबर. हां, तर सांग बरं मग. हां 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 4 अंकी मोठी बनवायची आहे, तर 9, 8, 6. ओके, बनला. आणि काय म्हणते? याच्या एकक स्थानी असलेल्या अंकाची, एकक स्थानी कोण आहे? आणि याची किती काढायची आहे? तिप्पट. तिप्पट म्हणजे 3 पट, म्हणजेच 5 गुणिला 3 म्हणजेच. आहे का उत्तरात की नाही आहे? मला वाटतं असेल म्हणून. आहे का? रिकॉर्डिंग चालू आहे का बंद आहे रे? मी चालू केलं होतं. चलो, तिसरा बघा. 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल? लक्ष द्या, प्रश्न नीट समजून घ्या, काहीच दिलेला नाही आहे. ओके, तर पहिले वाचा पुन्हा. 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून. तर 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती झाली असती सांग बरं? काल आलतीस का? हां, तू सांग. 6 अंकी मोठ्यात मोठी. हो, म्हणजे किती वेळा 9? 6 वेळा 9. लहानात लहान म्हणलं नसतं तर 6 वेळा 1. हां, 1 वर किती शून्य? absent राहतेस पागल. काढ डालूंगा. या संख्येतून असं काय वजा करू म्हणते मी? तुम्ही म्हटलं की बा एक्स वजा कर, जेणेकरून का भेटल्या पाहिजे म्हणते? का भेटल्या पाहिजे म्हणते बघा? 5 अंकी मोठ्यात मोठी. 5 अंकी मोठ्यात मोठी म्हणजे कोण? बरोबर. अरे 5 अंकी मोठ्यात मोठी, 5 अंकी मोठी संख्या हीच आहे की नाही? तर याला इक्वेशनच्या रूपात मांडून घेतो मी बघा आता. 9 9 9 9 9 आणि 9 मायनस एक्स इज इक्वल टू 9 9 9 9. बरोबर. मला सांगा, 5तून 3 गेले किती राहिले? 5तून 3 गेले किती राहिले? 2 राहिले. 5तून 2 गेले किती राहिले? 3. काय समजला? या संख्येतून ही संख्या मायनस करायची आहे, तर हिच्या उत्तरासाठी ही संख्या जर हिच्यातून मायनस केलं तर हा मिळेल की नाही मिळेल? अरे बरोबर. तर या एक्सला त्या बाजूला नेला तर प्लस झाला, आणि हा प्लस मध्ये आहे, इकडे आहे तर 9 9 9 9 9 9 मायनस 9 9 9 म्हणजेच का भेटला? म्हणजे कोणती संख्या वजा करावी लागेल बघा? 9 वर 5 शून्य येतील? नाही येतील? आहे? आहे का? ही संख्या याच्यातून मायनस केलो असतो तर मला हा उत्तर मिळाला. समजलं? देन बसा. सबका बदला लेगा तेरा फैजल.
रुक जा तू. चौथा 7 9 1 3 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती. बघा 3 अंकीवाला पाहिला होता आपण, तर 3 अंकीमध्ये प्रत्येक अंक किती वेळा येत होता प्रत्येक स्थानावर, पण 4 अंकीमध्ये प्रत्येक अंक प्रत्येक स्थानावर किती वेळा येते 6. कसा तर पहा. आता येथून एक अंक फिक्स करा, केला, याला पहिल्याच पोझिशनवर ठेवायचा आहे. बाकीचे अंक हा एक नंबर बनला असता, मग 7ला तिथंच ठेवा. 1 3 9 हा एक अंक बसला असता, 7ला तिथंच ठेवा. 3 चिंक चिका चिंक चिका चिंक. तर बघा लाईट गेली होती ना, तो आपला 7वा प्रश्न राहिला होता आहे ना, नाही 4थावाला. ठीक आहे, चला बघा कंटिन्यू. 7 9 1 3 हे अंक वापरून आपल्याला जेवढ्या पॉसिबल नंबर आहेत तेवढे बनवायचे आहेत, बरोबर. तर काय करतो, पहिले मी एक नंबर एका ठिकाणावर फिक्स करतो आणि बाकीचे नंबर काय करतो, मूव करतो. ठीक आहे. तर पुन्हा 7 इथेच 1 3 9, पुन्हा 7 इथेच 3 9 1, बरोबर. पुन्हा 7 इथेच. अजून कोणते नंबर बनू शकतात, 1 9 3 अरे बनू शकते. हां, पुन्हा 7 इथेच 3 1 9, पुन्हा 7 इथेच 9 3 बनू शकते की नाही. हे एवढे पॉसिबल नंबर किती बनले, पेंटो खाली किती बनले, बरोबर. असाच आता समोर कोणाला ठेवतो, 9 असेच बनवतो. तर असे याचे 6 त्याचे 6 त्याचे 6 प्रत्येकाचे किती बनले असते, म्हणजे प्रत्येक अंक प्रत्येक स्थानावर किती वेळा आला असता, 6 वेळा. गोष्ट कळली का. तर याच्या मी शॉर्टकट सांगितलं होतं, तिथं 3 अंकीवाला, तिथं प्रत्येक अंक प्रत्येक स्थानावर 2 वेळा आला होता, तर तिथं 2चा मल्टिप्लाय केला होता त्याच्या अंकांची बेरीज करून, बरोबर. इथं आपण त्याच्या अंकांच्या बेरजेला कितीचा मल्टिप्लाय करून, बघा हा या स्थानावर 6 वेळा आला ना, 6 वेळा आला की नाही. तर 7 + 9 + 1 + 3 याला कितीचा मल्टिप्लाय, तर बघा किती येईल, 20 गुणिला 6 म्हणजे 120, बरोबर. आता किती अंकी बनवायचे आहे आपल्याला, 4. तर बघा या 120ला पहिले कितीचा मल्टिप्लाय, 1000चा. अरे हो, तर किती झाले असते, 120 वर 3 0. मग या 120ला पुन्हा कितीचा मल्टिप्लाय, अरे बरोबर. तर किती झाले असते, अरे बरोबर. 120ला पुन्हा कितीचा मल्टिप्लाय, दशक स्थानाचा, तर किती झाले असते. आणि 120ला पुन्हा कितीचा मल्टिप्लाय, एकक स्थानाचा, तर किती झाले असते. यांची करायची काय, 0. तर बघा आन्सर आला की नाही आला, आहे का आन्सर, समजला कसं काढायचं होतं. तर झाला होता असा नमुना प्रश्नामध्ये, वाढू समोर मग मी. 5वा प्रश्न, जिचा आरंभ 7 आहे, 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. ऑप्शनमधून शोधायचा होता तुम्हाला, तर तो जमून जाईल. 6वा बघा, 5 3 0 9 आणि 7 है ना. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी समसंख्या कोणती. मोठ्यात मोठी समसंख्या बनवायची आहे, तर सुरुवात कुठून करू, मोठी बनवायची आहे तर पहिले मग 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 बनली का, अजून काही बाकी आहे ती नाही ना. ओके, देन झाला.
एक्सरसाइज खत्म आहे का? नाही. मग काय म्हणते बघा, कोणता होता? 7वा. 2, 5 व 6 हे अंक वापरून प्रत्येकी तयार होणाऱ्या सर्व अंकांची बेरीज किती? सेम असावालाच, पण इथं 3 अंकी संख्या बनतील आणि मल्टिप्लाय कितीच्या होईल? कारण प्रत्येक अंक प्रत्येक स्थानावर किती वेळा येईल? जमेल. सेम त्याच्यासारखाच आहे, तिथं 6चा मल्टिप्लाय झाला होता. मग इकडे काय म्हणते? जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? येथून ओळखायची आहे तुम्हाला ऑप्शनमधून. लहानात लहानवाली ओळखू शकता? 1026. ओके. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? 9वा. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या सांग शेंडे. हे 4 अंकी मोठी झाली बघा, असं लिहायचं. 4 अंकी मोठी असं नाव लिहायचं. मग अजून काय म्हणते? 3 अंकी लहानात लहान. तू सांग 3 अंकी लहानात लहान. 3 अंकी लहानात लहान. लहान आली? अरे आली का? 3 अंकी लहान. ते यांना काय करायचं? वजा करायचं आहे. 9, 9, 8 आला असता उत्तर. बसा. आता बघा, हा स्वाध्याय क्रमांक 4 1.4. काय म्हणते? -5/7 आणि -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? यांच्या मधात, दरम्यान म्हणजे मधात अशी संख्या लाईन असते की नाही? हा इकडे 0 कुठंतरी, तर इकडे 5/7 आणि इकडे कुठंतरी, इकडे असेल 5/7 आणि इकडे असेल कुठंतरी 8/13. तर यांच्या मधातली संख्या म्हणते. तर कोणती येऊ शकते? आता बघा, दोन्ही संख्या मायनस आहेत. ऑप्शनवरूनच मारायचं आहे. दोन्ही संख्या मायनस आहेत. ओके. तर हा ऑप्शन तर कटला आपला आणि हा बी ऑप्शन कटला की नाही? ओके. आता राहिला हा ऑप्शन आणि हा ऑप्शन. तर याची पॉईंटमधली व्हॅल्यू काय आली असती? 0 पॉईंट समथिंग आली असती मायनसमध्ये, अगर भाग दिला असता तर. अरे आली असती का? का बरं 0 पॉईंट समथिंग आली असती? कारण वरची संख्या काय आहे? लहान आहे. तर 5ला 7 भाग जाते का? अरे असा भागाकार केलो असतो रे पॉईंटवाली व्हॅल्यू काढासाठी रे. तर 0चा भाग गेला असता पहिले, पॉईंट आला असता, 50 झाले असते. 7 असं आलं असतं की नाही? तर -0.7 आला असता. आणि याची पण बघा, वरची संख्या लहान आहे तर पहिला भाग 0च्याच गेला असता. पण याची बघा, वरची संख्या काय आहे? मोठी आहे. तर 14 भाग द्याल तर पहिला भाग 1च्या जाईल. म्हणजे या दोघांच्या मधात येऊ शकते का तेवाली संख्या? मग राहिला कोणता? समजला? कसा चेक केलो समजला? देन या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? पूर्णांक आहे म्हणजे पूर्ण येते. तर भागाकार करून पहा, तिला पूर्ण भाग जाते का? अरे जाईल का? 0.5 येईल ना. 4 × 5 = 20. मग
इकडं पण नाही जात, पण इथं बघा बेक बे त्रिक म्हणजे किती आली -3. पूर्णांक आहे का? देन ज्या संख्येचे दशांश रूप अखंड, अखंड म्हणजे नॉन टर्मिनेटिंग आणि आवर्ती म्हणजे रिकरिंग असते, अशा संख्यांना काय म्हणू शकतो आपण? परिमेय म्हणू शकतो. रिकरिंग आहे म्हणते ना, नॉन रिकरिंग म्हणलं नसतं तर अपरिमेय. आणि अजून काय म्हणू शकतो? परिमेय कोणाचा भाग आहे? वास्तव. परिमेय संख्या अखंड व आवर्ती असते, बरोबर आहे? नाही आहे? अखंड व आवर्ती असते ना. अपरिमेय संख्या अखंड व अनावर्ती असते, बरोबर आहे? वास्तव संख्या परिमेय व अपरिमेय संख्याचा समूह, बरोबर आहे? नैसर्गिक संख्या धन व ऋण संख्यांचा समूह, बरोबर आहे का? नॅचरल नंबर मध्ये आपण नॅचरल नंबर मध्ये आपण 1 2 3 4 पासून पाहिला ना, तिथे निगेटिव्ह होता का? मग हा काय आहे? ऋण म्हणजे निगेटिव्ह संख्या म्हणते ना. तर नॅचरल नंबर मध्ये होता का निगेटिव्ह संख्या? मग 5वा, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते म्हणजे नॉन रिकरिंग. अरे नॉन रिकरिंग नसते म्हणलं तर नॉन रिकरिंग. हां, तर अशा संख्येला अपरिमेय आणि वास्तवचाच भाग आहे अपरिमेय. शिकला होता आपण सुरुवातीला बेसिक. जे नव्हते त्यांनी व्हिडिओ पाहून घ्यायचा. ठीक आहे. पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? अखंड बी आणि आवर्ती बी. आवर्ती म्हणजे रिकरिंग सारखा नंबर आला तर कोणती आहे? आहे की नाही आहे? अखंड म्हणजे पॉइंट नंतर कधीही थांबणार नाही ना. आवर्ती म्हणजे सारखा सारखा नंबर येईल पॉइंट नंतर. तर हा रिकरिंग बार दिसते वरता आवर्तीच्या, म्हणजे हाच नंबर काय झाला असता? रिपीट झाला असता. 165 165 16 इकडेपर्यंत, हा इकडेपर्यंत. या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते? कोणता येईल? हा तर नाही येणार, हा बी नाही येणार, कारण कंटिन्यू हे संख्या रिपीट झाली असती. आपल्याला हे व्हॅल्यू पण चेंज होता कामा. तर बघा शून्यावर रिकरिंग दिलं तर मग बघा पॉइंट नंतर मी किती शून्य वाढवू शकतो. हे ओरिजिनल आहे. इकडे मी किती शून्य वाढवेन तरी याची चेंज होईल का व्हॅल्यू? म्हणजे कोणता येईल? पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती? कोणती आहे परिमेय संख्या जिला आपण फ्रॅक्शन मध्ये लिहू शकतो? तर हे ऑलरेडी दिलेली आहे आपल्याला 1.35. का बरं? कारण पॉइंट नंतर थांबलेली आहे ती, पूर्ण भाग गेलेला आहे. हिची पॉईंटवाली व्हॅल्यू काढाल तर किती येईल? लंबी चौडी येईल. हे ऑलरेडी डॉट डॉट मध्ये दिसत आहे. पॉइंट नंतर पूर्ण भाग जाणार. हिचा आला असता, हे पण आली असती, पॉइंट नंतर पूर्ण भाग गेला असता का? म्हणजे हे पण नाही. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? कोणती आहे अपरिमेय? हिला भाग जाईल, हिच्यातून निघून राहिला 5. हे तर ऑलरेडी रिकरिंग दिलेली आहे म्हणजे काय आहे? परिमेय आहे. तर अपरिमेय इथं कोणती झाली? ओके. तर या प्रकारे या चॅप्टरच्या कन्सेप्टवरून हा चौथा एक्झरसाइज होता, बरोबर? तर पहिले कन्सेप्ट वाचून घ्या पुन्हा एकदा. ठीक आहे. जे लिहून दिलेलं आहे ते वाचा. त्यानंतर तुमच्या पुस्तकातल्या पहिल्या पेजवर वाचा, स्कॉलरशिपच्या पुस्तकाच्या पहिल्या पेजवरचा वाचा आणि मग सोडवून पहा. समजलं? यानंतर उद्या दुसरा चॅप्टर, तिथले पूर्ण कंप्लीट करून या तुम्ही आज.